नमस्कार. दासबोध निरूपण या मालिकेतील आज हा 15वा भाग. आधिभौतिक या तापाचं समर्थ वर्णन करतायत. 3रा दशक 7वा समास. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर आधिभौतिक. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्वहानी, पशुहानी, पदार्थहानी या नावं आधिभौतिक. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यू सुता या नाव आधिभौतिक. दुःख, दारिद्र्य आणि ऋण, विदेशपळणी, नागवन, आपदा, अनुपत्ती, कदान्न या नाव आधिभौतिक. ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर, श्रोती जाणावं विचार आधिभौतिकाचा. मानवी मनाला काळजी करण्याचे व्यसनच असते. काही कारणाने काळजी लागते. उदाहरणार्थ, गाडीने निघालेला माणूस वेळेवर पोचला की नाही हे आपण समजू शकतो, पण अनेकदा काही गरज नसतानाही काळजी करण्याची लोकांना सवय लागते. अशावेळी मग मांजर आडवे जाणे, पाल चुकचुकणे, कावळ्याची कावकाव ही अपशकुनाची लक्षणे पाहून मन चिंतित होते. हा सुद्धा आधिभौतिक तापाचाच प्रकार आहे. समर्थ म्हणतात, खोटा आळ येऊन राजाकडून अटक होणे, बंदिवासात असताना बेदम मार बसणे, कान, जीभ, नाक, हातपाय तोडले जाणे असाही त्रास उद्भवू शकतो. सर्वच काळ माणसाला यशदायी नसतो, तर कधीकधी अपयशाचा काळी येतो. असं म्हणतात की काळ चांगला असला की माती हातात घेतली तरी ते सोने होते, आणि काळ फिरला की सोने जरी हाती धरले तरी त्याची माती होते. आपण रोजच्या व्यवहारात अनेक वेळा अशी उदाहरणे बघतो. कालपर्यंत लखपती नव्हे, आत्ताच्या जमान्यात करोडपती असलेला माणूस एखाद्या दुसऱ्या संकटाने किंवा आघाताने भिक्षापती बनून जातो. अशा या हानीचे अनेक प्रकार समर्थ सांगतात. जवळची माणसे मृत्यू पावणे, पैसा अडका जाणे, महत्त्वाच्या सामाजिक स्थानावर पदभ्रष्ट व्हावे लागणे, चीजवस्तू जाणे, त्या काळी पशुधन समजले जाणाऱ्या गुरांची हानी होणे अशी दुःखे भोगावी लागतात. मृत्यू कसा अटळ आहे याचे वर्णन करण्यासाठी समर्थांनी दासबोधात स्वतंत्र समास दिलेला आहे. आपण तोही बघणारच आहे. पण या समासात ते सर्वात दुःखदायक मृत्यू कोणते ते संक्षेपाने सांगत आहे. जवळचे कोणीही वारले तर दुःख होतेच, परंतु लहानपणीच आईचा वियोग, तरुणपणी पत्नीचा मृत्यू आणि म्हातारपणी पुत्रमरण ही दुःखे असह्य असतात. एका हिंदी चित्रपटात तरुण मुलाच्या अकाली निधनाने खचलेला पिता यथार्थपणे म्हणतो, शोले चित्रपटाचा संवाद आहे, बाप के कंधे पे बेटे का जनाजा इससे भारी बोझ दुनिया में हो ही नहीं सकता. ही सर्व दुःखे ही आधिभौतिकच आहेत. शिवाय कोणत्याही संकटाने दुःख होणे, दारिद्र्याने, कर्जबाजारी होण्याची पाळी येणे, स्वदेश सोडून परदेशी पळून जाण्याची वेळ येणे, सहजच तुम्हाला अलीकडच्या काळातली घोटाळ्याची प्रकरणं आठवतील. सर्वस्व चोरांनी लुटणे, एखादी जड वस्तू अंगावर पडून जखमी होणे आणि गरिबीमुळे गांजून घाणेरडे अन्नसुद्धा खायची पाळी येणे अशी या त्रासाची वेदनादायक उदाहरणे समर्थांनी या समासात दिलेली आहेत. दुष्काळ, साथीचे भयानक रोग, विनाकारण कलह, संशयाने भोगावे लागणारे त्रास, काळजी असे हे आधिभौतिक त्रास असू शकतात. त्यांची गणना व यादी करायची झाली तर ती कधी न संपणारी होईल. इतक्या विविध प्रकारे माणूस दुःखी आणि कष्टी होऊ शकतो. हे होणारे दुःख डोंगरा एवढे मोठे व न संपणारे असते हे सांगण्यासाठी समर्थ आहेत दुःखाचे डोंगर अशी समर्पक शब्दरचना करतात आणि म्हणतात की हे सर्व सांगण्याचा हेतू हाच आहे की श्रोत्यांनी याचा जाणीवपूर्वक विचार करावा. त्यांनी हे जाणले म्हणजे आपले सुखाचे वाटणारे देहात्मक आयुष्य केव्हाही व कसेही दुःखदायक होऊ शकते हे त्यांच्या लक्षात येईल, आणि ते लक्षात आल्यावर विषय वासना सोडण्याकडे आणि भक्तिमार्गाचं अनुसरण करण्याकडे त्यांचा कल होईल अशी समर्थांची अपेक्षा आहे. ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे. नाना दोष नाना पातके, मदांधपणे अविवेके, केली परी ते दुःखदायके, यमयातना भोगविते. नीती सांडून या तत्वता, करू नये तेची करता, यमयातना भोगिता जीव जाये. ऐसी मर्यादा लाविली देवे म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे, यमयातनेसी. आध्यात्मिक म्हणजे शरीरापासून होणारे, आधिभौतिक म्हणजे इतर जीवापासून होणारे या दोन्ही तापांचे वर्णन 6व्या व 7व्या समासात केल्यानंतर आता 8व्या समासात आधिदैविक तापांचे विवेचन समर्थ करीत आहेत. हे तिन्ही मिळून त्याला तापत्रय असे म्हणतात. पहिले दोन्ही त्रास, दुःख आणि वेदना आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकतात आणि जाणवूही शकतात, परंतु आधिदैविक ताप म्हणजे माणसाला त्याचे जीवन संपून
मृत्यू आल्यानंतर पुढे भोगाव्या लागणाऱ्या यातना होतं. म्हणून त्या तापाला यमयातनाही म्हणता येते. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे शरीर आणि आत्मा या दोन भिन्न गोष्टी आहेत. शरीर हे आत्म्याचे वस्त्र आहे. आत्मा ते जेव्हा धारण करतो तेव्हा प्राणी जन्माला येतो आणि जेव्हा ते वस्त्र टाकून आत्मा निघून जातो तेव्हा प्राणी मृत्यू पावला असे आपण म्हणतो. खरं तर मृत्यू पावणारे, अचेतन होणारे, विनाश पावणारे शरीर असते. त्यामध्ये वसणारा आणि ते सोडून जाणारा आत्मा चैतन्य स्वरूप, चिरंतन आणि अविनाशी आहे असा अद्वैत सिद्धांत आहे. समर्थ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. अयोध्येची त्यांची परंपरा ते सांगतात. त्याप्रमाणे अद्वैत मत मानणारे समर्थ. शरीर धारण केल्यानंतर त्या आवरणाच्या संयोगाने देहधारी मानव आयुष्यभर अनेक बरी वाईट कृत्ये करीत राहतो. आता या सर्व कृत्याचे परिणाम त्याला आयुष्यात तर भोगावे लागतातच, पण मृत्यूनंतरही तोंड द्यावे लागते. समर्थ म्हणतात की आयुष्यभर माणसे उन्मत्तपणे आणि अविवेकाने वागत असतात. मीच काय तो शहाणा आणि सर्व जग माझ्या एकट्याच्याच सुखासाठी आहे अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे स्वतःचे सुख आणि स्वार्थ या पलीकडे तो पाहत नाही आणि ते मिळवण्यासाठी अनेक पापे, दोषपूर्ण वर्तणूक बिनदिक्कतपणे करीत राहतो. थोडक्यात नीतिधर्म सोडून अनितीने आणि अन्यायाने वागत राहतो आणि जे करू नये ते करतो. स्वतःसाठी दुसऱ्याचा घात करण्यालाही कचरत नाही. मानमर्यादा सोडून वागतो. या सर्व पापांचा आणि दोषांचा परिणाम म्हणून त्याला मृत्यूनंतर अतीव दुःखदायक अशा यमयातना सोसाव्या लागतात. गावाचा पाटील जर चुकला तर त्याला जसा राजा शिक्षा करतो, तसेच जर खुद्द राजाने पापे केली तर त्याच्या मृत्यूपश्चात यमधर्म न्याय निवाडा करून सजा करतो असे सांगून समर्थ या यमयातना किंवा नरक यातना कशा असतात, त्यात मारहाण, तापलेल्या तेलात टाकणे, चटके देणे अशा अनेक दुःखदायक शिक्षांचे वर्णन करतात. या सर्व आधिदैविक तापातून मुक्तीचा उपायही ते सांगतात. माणसाने नीती आणि न्यायाने वागून आपले जीवन व्यतीत करावे यासाठीच परमेश्वराने सद्वर्तनाच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन केले नाही तर यमयातना भोगाव्या लागतात. परंतु विवेकशील वागून मर्यादा राखल्या तर मात्र या अधिदैविक तापापासून माणूस मुक्तता मिळवू शकतो. अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या तापांचे वर्णन येथे पूर्ण करताना समर्थ सांगतात. हे तिन्ही ताप टाळून, तिन्ही ताप म्हणजे तापत्रय हे टाळून मानवी जन्म सफल करण्यासाठी सुयोग्य वागणे, सन्मार्गाला लागणे आणि परमेश्वराची भक्ती करणे हाच एकमेव त्रिविध मार्ग आहे. आपण आता तिसऱ्या दशकातल्या 9व्या समासाला सुरुवात करतोय. मृत्यू निरपण असा हा समास अतिशय प्रसिद्ध आहे. समर्थ मृत्यू कुणाला कसा चुकत नाही याचं वर्णन या समासात त्यांनी केलेलं आहे. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश जाणे लागे. संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाचं उधार मापी लागले शरीर घडीने घडी. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरतान भरता निमिष जाणे लागे. होता मृत्यूची आटाटी कोणी न घालू सकती पाठी सर्वत्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे. मागील 3 समासात जीवाला भोगाव्या लागणाऱ्या त्रिविध आणि विविध त्रासांचे वर्णन केल्यानंतर समर्थ आता मृत्यूनिरूपण या समासात मृत्यूचे स्वरूप विशद करीत आहेत. दासबोधील हा 3ऱ्या दशकातील 9वा समास आहे. अतिशय मर्मग्राही जे समास समजलेला दासबोधील त्यातला हा समास आहे. त्यामधील निरूपणे अगदी मुळातून प्रत्येक ओवी वाचण्यासारखी, मनन करण्यासारखी आहे आणि त्याहूनही मनात ठसवण्यासारखी आहे. जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाचे जीवन कधी ना कधी निश्चितपणे संपणारे आहे. कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाही. प्रत्येकाचे आयुष्य किती आहे हे निश्चित ठरलेलं आहे. मात्र ते किती आहे व मृत्यू केव्हा येणार आहे हे कोणालाही सांगता येत नाही. जन्मलेला प्रत्येक जीव म्हणूनच जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर मृत्यूच्या जवळजवळ जात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण आयुष्याचे 1 वर्ष पूर्ण झाले की वाढदिवस साजरा करतो खरा, पण एकूण आयुष्याचा विचार केला तर तो घटदिवस असतो. अब्रोल नावाचा एक पंजाबी कवी आहे. तो यथार्थपणे म्हणतो की प्रत्येक वर्षी वक्त एक सेन लगाता हुआ उम्र की पेड़ से एक शाख चुरा लेता है. म्हणजे दर वाढदिवसाला काळ एक घाव घालून आयुष्यरूपी वृक्षाची एक फांदी तोडत असतो. समर्थ म्हणतात माणसाचा संसार एखाद्या घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे सतत पुढे पुढे धावणारा आणि शेवटाच्या जवळ जाणारा आहे. माणसाच्या शरीराला प्रत्येक सेकंदाचे माप लावले आहे
आणि ते माप भरत चाललेलं आहे. ते भरले की मृत्यू येणार आहे आणि मृत्यूपाशी आजच्या ऐवजी उद्या किंवा परवा अशी उधारी चालणारी नाही. माणसाच्या आयुष्याची लांबी पूर्वजन्मीच्या पुण्याने निश्चित झालेली आहे आणि ती पुण्याही संपली की क्षणाचाही अवधी न लागता अगदी सेकंद भरला की माणसाला मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यावेळी काळाचे दूत येऊन तुमचा प्राण हरण करतात. मी समर्थांचे म्हणलेलं ना की सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश जाणे लागे. वेळ आल्यानंतर सेकंदभर सुद्धा मागे पुढे होत नाही, क्षण सुद्धा पुढे मागे करता येत नाही, माणसाला जायला लागतं. त्यावेळी काळाचे दूत येऊन तुमचा प्राण हरण करतात. इतर कोणतेही संकट आले तर आपण दुसऱ्या कोणाच्या मदतीने किंवा त्याच्या पाठीशी लपून त्या संकटापासून सुटका मिळवू शकतो. पैशाची निड आली तर कोणा मित्राकडून उसनवारी करता येते. कोणी दांडगाईने मारायला तर एखाद्या पैलवानाच्या पाठीमागे लपून त्याच्या आश्रयाने मार चुकवता येतो. पण मृत्यूचा मात्र एकदा वेढा पडला की तुम्हाला कोणी पाठीशी घालून त्यापासून वाचवू शकत नाही. आणि मृत्यू याचा समचित्त आहे की तो आपल्या तवडीतून कोणालाही सोडत नाही. होता मृत्यूची आटाटी कोणी न घालू सकती पाठी, असं समर्थने म्हणलेलं आहे. प्रत्येक जीवाच्या मागे त्याचा दाट्या लागून तो त्या जीवाला कुटून आपले कर्तव्य पूर्ण करत असतो. सर्वत्र असं कुटाकुटी, प्रत्येकाला मागे पुढे केव्हा तरी जावं लागतं. म्हणून समर्थ म्हणा सर्वत्र असं कुटाकुटी मागे पुढे होत असे. प्रत्येकाला हा दाट्या बसणारच असतो. कोणाला आधी तर कोणाला नंतर एवढाच वेळेचा फरक त्याच्या आयुष्याच्या दोरीप्रमाणे होत असतो. साधकाला भक्तिमार्गाला प्रवृत्त करण्यापूर्वी त्याला आपल्या आयुष्याची अनिश्चितता पटवून द्यावी हा समर्थांचा हेतू आहे. आपण तो जाणून घेणे आवश्यक आहे, कारण त्यातूनच अनित्य जीवनाचे सार्थक कसे करावे असा विचार आपण करू शकू. तो समाज पुढे चालू आहे. मृत्यून म्हणे मृत्यूपासून सुटीचे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यून म्हणे हा करामती कैवाड जाणे. मृत्यून म्हणे वरिष्ठजनी, मृत्यून म्हणे राजकारणी, मृत्यून म्हणे वेतनी वेतन धरता. मृत्यून म्हणे कार्यकारण, मृत्यून म्हणे वर्णावर्ण, मृत्यून म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ. मृत्यून म्हणे व्युत्पन्न, मृत्यून म्हणे संपन्न, मृत्यून म्हणे विद्वज्जन समुदायी. मृत्यू हा प्रत्येक जीवाच्या जीवनाची अंत करणारी निश्चित गोष्ट आहे. तो सजीवांच्या बाबतीत जवळचा तो लांबचा असा भेद करीत नाही. त्याच्याजवळ भेदाभेद तिळमात्रही नाही. म्हणून मृत्यूला समदृष्टी म्हणजे सर्वांकडे सारख्या नजरेने पाहणारा असेही म्हणतात. त्याच्यात काकदृष्टीतून कोणीही प्राणी सुटू शकत नाही. जगणाऱ्या प्रत्येक जीवाचा शेवट करणे हेच त्याचे ईश्वरदत्त कर्तव्य आहे आणि तो ते निष्ठेने पार पाडित असतो. त्याच्याजवळ वशिला नाही आणि हा श्रेष्ठ आणि तो कनिष्ठ असा दुजाभावही नाही. माणूस म्हणून जन्म घेताना आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीत जन्म घेतो. कोणी गरिबा घरी, कोणी श्रीमंत घरी, कोणी झोपडपट्टीत तर कोणी राजमहालात. त्याचप्रमाणे पुढील आयुष्यात वेगवेगळ्या विद्या, गुण, ज्ञान आणि कला यांच्या अभ्यासाने आपण जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये स्थिर होतो. कोणी शिक्षक, कोणी व्यापारी, कोणी सैनिक तर कोणी राजकारणी होतो. पण कोणीही झाला तरी मृत्यूच्या लेखी तो समानच असतो. जीवनाच्या अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या, यश मिळवणाऱ्या अनेकांची उदाहरणे घेऊन त्यांच्या बाबतीत मृत्यू अपवाद करीत नाही हे समर्थ विस्ताराने सांगत आहेत. ते म्हणतात मृत्यू हा क्रोधी, तो क्रूर, हा शूर, तो झुंजार हा फरक करत नाही. बलाढ्य, धनाढ्य, सर्वगुणसंपन्न, सुप्रसिद्ध, अप्रसिद्ध, श्रीमंत, गरीब, राजा, महाराजा आणि चक्रवर्ती सम्राट आणि भिकारी, सामान्य माणूस आणि मंत्रतंत्र करणारा करामती हे सर्वजण मृत्यूला सारखेच आहे. अश्वदलाचा मालक, हत्तीचा पालक किंवा प्रजापालक राजा, राजकारणी नेता, वतनदार, व्यापारी, व्यावसायिक किंवा एखादं गुंडपुंड या साऱ्यांना मृत्यू येतच असतो. मृत्यूसमोर विद्वान आणि अडाणी, शास्त्री आणि अग्निहोत्री, धूर्त आणि बहुश्रुत, वैदिक आणि पुराणिक, शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, गायक, नर्तक व वादक यांच्यात काहीही भेदभाव नाही. गोसावी, तपस्वी, साधक, सिद्ध पुरुष, स्त्री आणि बालक, वृद्ध, विद्यासंपन्न आणि द्रव्यसंपन्न, लेखक आणि कवी, योगी आणि हटयोगी या सर्वांच्या जीवनात मोठा फरक असला
प्रत्येकाच्या जीवनात फरक असतो, त्याचा मानसन्मानात, उत्पन्नात, राहणीमानात फरक असतो. पण हा जीवनातला फरक असेल, तो मृत्यू मात्र यांच्या बाबतीत काही फरक करत नाही. सर्वांना नेणारा मृत्यूच असतो. संत आणि महंत, कुरूप आणि सौंदर्यवान, जटाधारी निराहारी या सर्वांची गणना मृत्यूच्या लेखी एकच आहे. इथे समर्थांनी दिलेली अनेकविध उदाहरणे त्यांचा मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्राचा किती अभ्यास होता याची द्योतक असून ती पाहिल्यावर त्यांच्या ठाई नतमस्तक व्हावेसे लागते. प्रत्येक क्षेत्रातील माणसामध्ये मृत्यू फरक करत नाही आणि सर्वांनाच मृत्यूपंथी जावे लागते. त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही हे सांगताना ते म्हणतात, आता असो हे बोलणे. आता असो हे बोलणे मृत्यूपासून सुटेले कोणे? मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथी. सर्व जगाला मृत्यूपंथानेच जायचं. अखिल विश्वातील प्रत्येकाला आज ना उद्या मृत्यूपंथानेच जावे लागणार आहे. म्हणूनच तेथपर्यंतचे जे जीवन आपणास मिळाले आहे ते सत्कारणी लावणे यातच आयुष्याच्या साफल्याचे रहस्य आहे. आज आपण निरूपणाचा भाग संपूया. मागच्या वेळेला मी उल्लेख केला होता की समर्थांचं चरित्र आपण होईल तसं मी आपल्याला सांगणार आहे. यावरती समर्थांचं जे सगळ्यात अभ्यासपूर्ण चरित्र माझ्या वाचनात आलेलं आहे ते म्हणजे कराडचे सखम आळतेकर म्हणून जुने स्वातंत्र्य सैनिक होते. स्वतः वकील होते आणि खूप ज्ञानसंपन्न होते. त्यांनी 1933 साली समर्थांचं चरित्र लिहिलेलं आहे. ते चरित्र समर्थांच्या सर्व चरित्रात उत्कृष्ट समजलं जातं. आळतेकरांचा एवढा अभ्यास होता की बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये खुद्द पंडित मदनमोहन मालवीयांनी त्यांना समर्थांच्यावरती व्याख्यान द्यायला बोलवलं होतं. आणि तेव्हा पंडितजींनी सांगितलं त्यांना की याच्यावरती इंग्रजीमध्ये लिहा तुम्ही समर्थांच्यावरती, सर्वांना म्हणजे ते माहिती होऊ शकेल. आळतेकरांनीच हा उल्लेख करून ठेवलेला आहे. या चरित्र हे कॉन्टिनेंटल प्रकाशन पुण्याचं आहे ना, त्यांनी याची सुधारित आवृत्त्या प्रसिद्ध केल्या. आजही ते त्यांच्याकडे उपलब्ध असेल, आपण त्यांचे संपर्क साधू शकता. कॉन्टिनेंटल प्रकाशन, विजयानगर कॉलनी, पुणे 30 असा त्यांचा पत्ता आहे. फोन नंबर नाही आहे पण पत्ता आहे. आणखीन प्रसिद्ध प्रकाशन संस्था आहे, कुलकर्णींनी अनंतराव कुलकर्णी स्थापन केलेली. त्यांचे नातू आता चालवतात ती. आणि ह्या चरित्राबद्दल जो अभिप्राय एकाने दिला आहे तोही महत्त्वाचा मी मुद्दा वाचून दाखवतो. महाराष्ट्र धर्मप्रणेते समर्थ रामदास यांच्यावर लिहिलेल्या अनेक चरित्रात आळतेकरकृत समर्थ चरित्र आजही सर्वोत्कृष्ट मानले जाते. तत्कालीन विद्वान गवी अकोलकरांनी याच्यावरती राहिलेलं आहे. कर्मठ सांप्रदायिक संस्कार आणि राजकीय पारतंत्र्य झुगारून देऊन स्वतःला सन्मान प्राप्त करून इच्छिणारे भारतीय मन यांच्या मनोवेधक मिलापातून प्रस्तुत चरित्र निर्माण झाल्यामुळे आजही ते अभ्यासनीय वाटते. समर्थांचे अलौकिकत्व त्यांच्या पवित्र आचरणावरून, त्यांच्या प्रखर वैराग्यावरून, अनुपम स्वार्थ त्यागावरून, प्रोत्साहक व चैतन्योत्पादक ग्रंथावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकाने डोळस राष्ट्रवादी भूमिकेवरून या ठिकाणी केला आहे. भाबड्या भाविकतेचा त्याला स्पर्श नाही. त्याचप्रमाणे केवळ भावनाशून्य वृक्ष चिकित्सकेमुळे त्याची उत्कटताही डागाळलेली नाही. समर्थांनी आपल्या ग्रंथातून व संप्रदायातून कर्तव्यमूढ महाराष्ट्राला व पर्यायाने परतंत्र भारताला धर्ममूलक विवेक वैराग्य प्रधान प्रयत्नवाद सांगून कर्तव्यदक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभिलेल्या कार्याला आशीर्वाद देऊन त्याला अनुकूल विचार प्रवाह निर्माण केला. या समर्थांच्या कार्याची आळतेकर यांनी सखोलपणे चिकित्सा केली आहे. रामदास स्वामींच्या कार्याची ओळख करून घेणाऱ्या कोणाही मराठी वाचकाला व अभ्यासकाला हे आदरिले समर्थ चरित्र गाणे नेहमी सोबतीस असावे असे वाटेल. अतिशय अभ्यासपूर्ण लिहिले. चमत्कार जे चरित्रामध्ये इतरांनी सांगितले ते कुठे चमत्कार आहे तेही त्यांनी दाखवलेलं आहे. आणि खूप अभ्यासपूर्ण म्हणजे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून हे चरित्र लिहिलं असल्यामुळे ज्याला समर्थांच्याबद्दल भक्ती आहे, प्रेम आहे किंवा अभ्यास करायचा आहे त्या सगळ्यांनी हे चरित्र वाचावं असं मला वाटतं. म्हणजे किती अभ्यासपूर्ण आहे सांगतो मी. समर्थांचे ज्येष्ठ बंधू आपण उल्लेख त्यांच्या संबंधी वाचला, परंतु समर्थांची अनेक चरित्र शिष्यांनी लिहिली, परंतु त्यांच्या दोरला श्रेष्ठ गंगाधर तर
त्यांच्यासंबंधी उल्लेख कुठल्या चरित्रात आढळत नाही. पण ते स्वतः ग्रहस्थधर्मी होते, पण सत्वशील व सदाचार संपन्न होते. समर्थांनी लिहिलेली त्यांना 2 पत्र बखरीत आहेत. त्या समर्थांनी श्रेष्ठांचा योग्यता किती थोर समजत होते याचा उल्लेख येणाऱ्या काही ओव्या आहेत ते मी वाचतो. सकळ तीर्थांचे माहेर, सकळ गुणांचे भांडार, सकळ विद्येचा सागर स्वरूप तुमचे. तू धीरपणे मेरू, तू उदारपणे जलधरू, तू गंभीरपणे सागरू पियुषाचा. तू पवित्रपणे वैश्वानरू, तू समर्थपणे ऐश्वरू, तू प्रतापाचा दिनकरू दगदगायमान. आणि समर्थांना त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या मुलांना पत्र लिहिलं आहे. ते सुद्धा खूप महत्त्वाचा आणि चांगला उपदेश मानला जातो. तो पत्र एक मिनिट हां, त्यातला पहिला श्लोक मी फक्त वाचतो. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला. धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरा माझी राहो. आपल्याला हे अनेकदा आपण ऐकलेलं आहे, पण ते समर्थांनी श्रेष्ठांच्या मुला लिहिलेल्या पत्रातलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा परत भेटूया. नमस्कार.